नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जानेवारी महिना आला म्हणजे आली संक्रांत. तर आता संक्रांतीला आपण तिळगुळ बनवतो. या तिळगुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच संक्रांतीच्या या दिवसामध्ये आपण तिळगुळ बनवतो. तर आज मीही बनवला आहे असं मऊसूत चावता येईल असा तिळगुळ. तर हा तिळगुळ आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त आहे त्याची माहिती, तसेच हा तिळगुळ मी कसा बनवला आहे तीही माहिती मी तुम्हाला या रेसिपीतून दाखवणार आहे. तर चला मग बघूया तिळगुळची ही रेसिपी. तिळगुळ बनवण्यासाठी मी घेतला आहे गूळ. गुळामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात. गूळ शरीर डिटॉक्स करते. गूळ अँटीऑक्सिडंटने भरपूर असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि श्वसनाचे आजार टाळता येतात. सकाळी उपाशीपोटी गूळ खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते. थंडीत गूळ शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि ऊर्जा टिकते. असेही या गुळाचे खूप सारे फायदे आहेत. नंतर मी घेतला आहे शेंगदाणे. शेंगदाण्यात भरपूर फायबर असल्यामुळे पाचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. शेंगदाण्यात असलेल्या मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका टाळतात. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि इतर खनिजे असल्याने हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. विशेषतः गूळ शेंगदाणे एकत्र खाल्ल्यास फायदा होतो. शेंगदाण्यात असलेल्या व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वे स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर असतात. असे शेंगदाण्याचे खूप सारे उपयोग आहेत. नंतर मी घेतला आहे तीळ. तीळ झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ने परिपूर्ण असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात. तिळाच्या सेवनाने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब सामान्य राहते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तिळातील खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देतात. म्हणून हिवाळ्यामध्ये तिळाच्या वस्तू म्हणजे तिळाचे अन्नपदार्थ आपण खायला हवेत. नंतर मी घेतला आहे तूप. साजूक तूप. तुपाचेही अनेक फायदे आहेत, जसे की तुपामुळे पाचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी कमी होते, स्नायू मजबूत होतात. तुपात हेल्दी फॅट्स, जीवनसत्वे असल्याने ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असे तुपाचेही खूप सारे उपयोग आहेत. नंतर मी घेतली आहे वेलची. वेलचीच्या सेवनामुळे गॅस, अपचन, पोटदुखी कमी होते. वेलचीच्या सेवनामुळे रक्ताभिसरण सुधारते. वेलचीच्या सेवनाने सर्दी, खोकला, दम्याचा त्रास याच्यामध्ये आराम मिळतो. वेलचीचे आपण जर सेवन रोज करत असू तर चेहऱ्यावरील डाग, मुरमे कमी होतात आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते. असे वेलचीचेही खूप सारे उपयोग आहेत. चला तर मग आता कृतीकडे जाऊया. त्यासाठी पहिले मी गॅस ऑन करते आणि त्याच्यावर ठेवते कढई स्टीलची. आणि आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळ हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात, हे आपण माहितीमध्ये बघितलंच. म्हणूनच तिळाचा एक लाडू किंवा चिकी आपण रोज एक तरी खाल्ली पाहिजे. म्हणजे आपल्याला शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही आणि सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही. आता तीळ भाजून झालेले आहेत. आता घेते शेंगदाणे. शेंगदाणे पण आपल्याला खूपच असे शेंगदाणे पण एक पौष्टिक अन्न आहे. तुम्हाला माहिती आहे का, शेंगदाणेमुळे बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. जर कोणाला बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर त्याने काय करायचं, मुठभर शेंगदाणे रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी अनुशापोटी ते चावून खायचे
आणि त्याच्यावरती 1 ग्लास पाणी प्यायचं, म्हणजे पोट साफ होऊन जातं. आता गुळाचं पाक करून घेते. एका साईडला शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत आणि एकीकडे गुळाचं पाक करत ठेवलेलं आहे. गुळाचं पाक करण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि गूळ. आता त्यात थोडं पाणी टाकते, म्हणजे गूळ थोडंसं वितळेल. जास्त पाणी टाकायचं नाहीये. स्त्रियांना अशी मल्टीटास्किंग करावीच लागते. एक म्हणजे जेवण करताना एकीकडे पोळ्या, एकीकडे भाजी, एकीकडे वरण भात असं करावंच लागतं. जेव्हा मी शाळेत शिकवायला होती तेव्हा तर माझी खूपच धावपळ व्हायची. तेव्हा माझ्याकडे 4 स्टोव्हचा गॅस असायचा आणि एकीकडे गॅसवर वरण भात लावायचं, कुकर लावायची, एकीकडे भाजी, एकीकडे चपाती किंवा भाकरी काय असेल ते करत ठेवायचं, एकीकडे आवरायचं पटापट आणि असंच पटकन आवरून निघायचं. आता गुळाचं पाक झालेलं आहे. गुळाच्या पाकाची तार वगैरे काढायची नाही आहे. साधारण उकळी घेऊन घ्यायची. 2-3 वेळा उकळी आली का गॅस बंद करायचा. शेंगदाणे छान भाजले असतील तर त्यांची सालं छान निघतात. आता शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि त्याची सालं मी आता काढून घेते. आता हे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेते. एकदम बारीक नाही करायचं आहे, थोडे तुकडे तुकडे ठेवायचे आहेत. मग ती चिक्कीमध्ये छान लागतात, लाडवामध्ये पण छान लागतात. म्हणून मी थोडंसं भरडच वाटण केलेलं आहे शेंगदाण्याचं. आता पाक थोडासा थंड झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, एकदम बारीक नाही, आणि भाजलेले तीळ. आता हे मिश्रण छान हलवून घेते. हे भाजलेले तीळ टाकते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, जी वेलची दाखवली होती त्याची पावडर करून घेतले आणि ते टाकून मिश्रण छान हलवून घेते. संक्रांत म्हटलं का तिळगुळ आणि तिळगुळाचे वेगळे वेगळे प्रकार. आमच्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या म्हणजे काही वेगळ्या जातीची लोक राहतात. मराठीच म्हणजे वेगळ्या कास्टचे. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी देशमुख आहेत, कोणी वेगळ्या जातीचे आहेत, पण सगळे तिळगुळ बनवतात. पण त्यांची पद्धत मात्र वेगळी वेगळी. पण तिळगुळ लागतं मात्र छान. मला तिळगुळाचे सगळे प्रकार खूप आवडतात आणि आमच्या घरच्यांना पण तिळगुळाचे सगळे प्रकार जे मी बनवते ते आवडतात. आता मिश्रण छान हलवून घेते. थोडंसं थंड झालं का त्याचे लाडू वळून घ्यायचे. जेव्हा आपण चिकीचा गुळ वापरतो तेव्हा लाडू लगेच वळायला लागतात. जेव्हा आपण साधा गुळ वापरतो तेव्हा लाडू थोडं थंड झालं तरी वळतात. आता लाडू वळायला सुरुवात करते. लाडू छान वळले जात आहेत. येस. कशी वाटली तुम्हाला मी सांगितलेली माहिती आणि दाखवलेली ही लाडवाची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.